म्हणण्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता ना सगळं आवरलं आहे आमचं काम. आम्हाला जायचं आहे ऑर्डरला, म्हणजे फ्रेंडचंच लग्न आहे तर तिचं मेकअप आहे. तर तिचा घागरासुद्धा इथंच आहे. अजून रात्री मी उकान ते बसवलं त्याला, 11 वाजेपर्यंत काम चालू होतं तिचं. तर आता आहे ना मेकअपची बॅग वगैरे भरून ठेवली आहे. तर आता आहे ना निघतो आम्ही, बॅग वगैरे गाडीत ठेवतो, मम्मी पण आवरते आणि कस्टमर पण चालू होते. आता 9 वाजले. तर आता आहे ना निघतो आम्ही. फायनली आम्ही निघालोय. निघता निघता एक एक गोष्ट आमची घरात राहून जाते, एक एक काम राहून जातं. परत अर्धा तास पण माधुरीने एवढी धावपळ करून टाकली आमची. विसरून गेलो. कालपासून मम्मी म्हणते मांजर घरामध्ये आहे, माझा फोन चालत, मी म्हणते फोनला तिला बाहेर काढायला. मी म्हणते तिला बाहेर काढा असं म्हणायचं, मी म्हणते फोन कर तिला. आणि मम्मी म्हणते मा तोंड करतेस, तर मी म्हणते फोन पर्समध्ये. कालपासून माधुरीने अशी धावपळ केली, तिचे ब्लाऊज आणि ते ना. आता पण ना ती लॉन्सला गेली. आता आम्हाला जायचं 10 मिनटं लागतं जायला, जवळच आहे. तर आता जातो आम्ही. सकाळी सुद्धा तिनं उठवेल. हां, सकाळी 7 वाजताच फोन आलेला होता तिचा. तर चला ना, निम्म्या रस्त्यावरती आलो आणि तिचा घागराच घरी राहिला नवरीचा. तर आता आम्ही परत चाललोय घागरा घरी आणायला. म्हणजे मेकअपच्या बॅग ते टाकलं, घागऱ्याचं लक्षातच नाही राहिलं आमच्या. कारण हा ना, कारण ऑर्डरला जात नाही ना आम्ही, फक्त मेकअपच्या बॅग वगैरेच घेतो. त्याच भरोशावर आम्ही बॅग आणि ते ठेवलं, घागरा घरीच राहिला. परत तरी म्हणजे लई लांब नव्हतं गेलो लॉन्सवर, नाही तर तिथून परत यावं लागलं असतं. आता 5-1 मिनटं लागतील तरी जायला परत. सगळ्यात पहिले ना तिची हळद झाली, कारण एकाच दिवशी होतं सगळं, त्याच्यामुळे ना सकाळी हळद होती आणि दुपारी लग्न होतं. तर हळदीचा मेकअप आहे ना आम्ही म्हणजे एकदम सिम्पल लिपस्टिक वगैरेच लावली होती, कारण आंघोळीनंतर आहे ना तो मेकअप आम्हाला लग्नाचं करायचं होतं लगेच, त्याच्यामुळे ना आम्ही जास्त मेकअप नव्हता केला. तिची हळद झाली, फोटोशूट झाला, त्याच्यानंतर आहे ना मग आता लग्नाचा मेकअप होता. तर लुक कसा झाला कमेंट करून सांगा. तिचं लग्न लागलं आणि नंतर फोटोशूट वगैरे झाला. त्याच्यानंतर लगेच सप्तपदीच्या लुकसाठी आली होती, साऊथ लुक करायचा होता. तर तिचा साऊथ लुक केला मस्त. कसा झाला तो पण कमेंट करून सांगा. फक्त 10 ते 15 मिनटामध्येच लुक केला आहे. आम्ही घरी आलो आणि लगेच कस्टमर चालू झाले होते. मम्मीने काही कस्टमर केले आणि रात्रीचे ना आता 10 वाजले होते. आता हेअर स्पासाठी कस्टमर आलेले होते, तर त्यांचं हेअर स्पा केला मी आणि मम्मीनी.